प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशू ख्रिस्त तुमचा आणि माझा जिवंत आणि तारणारा देव आहे. आमेन. आणि बायबल सांगतं तो आपल्यामध्ये राहतो पवित्र आत्म्याद्वारे. हालेलुया. हालेलुया. त्याला तुमची सर्व गरज माहीत आहे, म्हणून तो त्याने वचन दिलंय. आपले बायबल काढा, देवाच्या वचनाकडे लक्ष देणारे बना. फिलिपिकास पत्र 4 अध्याय आणि 19 वचन. 4 अध्याय 19 वचन. आणि माझा देव आपल्या गौरवातल्या संपत्तीच्या प्रमाणाने तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूत पुरविल. बायबल सांगतं की माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल. आमेन. लक्षात ठेवा, देव गौरवाचा देव आहे. आमेन. आणि बायबल सांगतं जग आणि जगातला भरणा त्याचा आहे. बायबल सांगतं सगळं जग देवासमोर एका पोऱ्यातल्या थेंबासारखा आहे. आणि तो देव तुमचा आणि माझा देव आहे. आणि तो देव म्हणतो माझा देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे तुमची सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये पुरविल. आमेन. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किती महान तो देव आहे बघा. ज्या क्षणी तुम्ही प्रभू ईश्वर विश्वास ठेवला, तुमचं तारण झालं, तुमचा नवीन जन्म झाला, तशी आपण जगामध्ये जन्म घेतला आपल्या आई वडिलांद्वारे. देहामध्ये आपला जन्म झाला त्या दिवसापासून आपल्या आई वडिलांचं एक कर्तव्य आहे आणि ते आपलं संरक्षण करतात, ते आपल्या गरजा पूर्ण करतात, ते आपल्याला सांभाळतात, खाऊ पिऊ घालवतात. पण लक्षात ठेवा, आपला आत्मिक बाप आहे. इब्रिकाच्या पत्रात लिहिलेलं आहे आपला तो आत्मिक बाप आहे. आणि तो आपली सर्व गरज ख्रिस्त येशूमध्ये त्याच्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे पुरविल. हालेलुया. हालेलुया. डोंट वरी. आज तुम्ही कर्जात असताल, अडचणीत असताल, तुमच्याकडे मुबलक गोष्टी नसतील, तुमच्याकडे अजिबात दिवस किंवा महिने इथपर्यंत पुरेल अशा गोष्टी नसतील. आज जिवंत देवाला आपल्या हृदयात तुम्ही घेतलंय आणि त्या देवावरती आपला भरोसा ठेवून तुम्ही जगत आहात. माझा एक संदेश आपण ऐकूया. बायबल सांगतं लूक याच्या 5व्या अध्यायामध्ये आपण येऊया. या देवाच्या वचनात लूक 5वा अध्याय. जर तुम्ही आलात तर प्लीज कृपा करून लक्ष द्या. बायबल असं सांगतं, एक दिवशी पहिलं वचन वाचूया. लूक 5वा अध्याय पहिलं वचन. आणि असे झाले की समुदाय त्याला खेटून देवाचे वचन ऐकत असता ओके तो गनेसरेत सरोवराजवळ उभा होता. तेव्हा त्याने 2 तारवे सरोवराच्या काठी लागलेली पाहिली. ओके. पण मासे धरणारे त्यातून निघून गेले होते आणि ते आपली जाळी धुत होते. आणि त्या तारवातले जे एक शिमोनाचे होते त्यात तो गेला आणि ते काठापासून थोडेसे लोटावे म्हणून त्याने त्याला विनंती केली. बायबल असं सांगतं की एक दिवशी येशू ख्रिस्त गालिलाच्या समुद्रापाशी होता आणि खूपशे लोक गर्दी करून येशूचं ऐकायला, बरे व्हायला त्याच्याकडून येत होते. आणि बायबल सांगतं एवढी गर्दी झाली की येशूला बोलता येईना. येशूची इच्छा होती की त्यांना संदेश सांगावा, त्यांच्याशी वचनाद्वारे बोलावं. पण बायबल सांगतं गर्दी खूप होती. म्हणून येशूने एक काम केलं. येशूला किनाऱ्यावरती 2 नाव किंवा जहाज सापडल्या, बोट. आणि तिथले जे मासे धरणारे त्या जहाजेत नव्हते, ते आपली जाळी धुत होते. म्हणून येशूने एकाला हाक मारली, म्हटली पेत्रा तुझी नाव मला देतो का, कारण मला या लोकांना संदेश सांगायचा आहे. थोडी नाव आतमध्ये हकार. आणि तिथे येशू उभा राहिला आणि तिथून येशूने लोकांना संदेश दिला समुद्रातून. इमॅजिन ना. पुढे असं झालं, वाचूया. मग तो बसून तारवातून समुदायांना शिकू लागला. मग आपले बोलणे संपल्यावर त्याने शिमोनाला म्हटले, खोल पाण्यात हकार, मग मासे धरण्यासाठी तुम्ही आपली जाळी खाली सोडा. बायबल सांगतं की सगळं संपलं, संदेश दिला, लोकांना आशीर्वाद गेला. आता ज्यांनी नाव दिली त्या शिमोनाला येशू म्हणला तुझी नाव घे आणि मला माहिती आहे तू काही धरलं नाही रात्रभर. आपली नाव समुद्राच्या खोलवर घेऊन जा आणि त्या ठिकाणी मी सांगतो तिथं जाळं टाक. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना पुढे असं लिहिलंय. तेव्हा शिमोनाने त्याला उत्तर देऊन म्हटले, म्हणजे शिमोन पेत्राने येशूला उत्तर देऊन म्हटले, हे गुरु, आम्ही सारी रात्र कष्ट करून काही धरले नाही. काहीच धरलं नाही. आम्ही मासे धरणारे आहोत, पण रात्रभर आम्ही काहीच धरलं नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो ना. बायबल मध्ये लिहिलंय की शिमोन पेत्राला एक गोष्ट कळाली की हा येशू ख्रिस्त जग बोलतो तसं खोटं नाही बोलत. हा येशू जे वचन देतो ते पूर्ण करणार आहे. कारण की त्याने सगळा संदेश येशूचा समुद्रामध्ये लोकांशी बोलताना ऐकला.
आणि ते संदेश त्याच्या हृदयाला स्पर्श झाला असेल. पेत्राला कळालं असेल की ज्याने सगळ्या गर्दीला संदेश सांगून आशीर्वादित केलं, तो देखील मी जो रिकामा आहे, जो रात्रभर मी काही धरलं नाही, पण देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे माझी सगळी गरज पूर्ण करेल. आमेन. हालेलुया. हालेलुया. सिस्टर अँड ब्रदर, आज देव तुझ्याशी बोलतोय. देव म्हणतो तू रिकामा आहे, तुझ्या हातात काही नाहीये. आज तुझ्या जीवनावरती प्रचंड कर्ज आहे आणि तुझ्या वाट्याला काहीच नाही आलं. डोंट वरी. तुझं जीवन, तुझी नाव येशू ख्रिस्ताला तू दिलेली आहे. आणि बायबल सांगतं देव आपल्या गौरवाच्या संपत्तीप्रमाणे तुझी गरज पूर्ण करेल. पेत्र म्हटला, येशू मी काही नाही धरलं रात्रभर, पण तुझ्या शब्दावरून मी जाळं टाकतो. धुतलेलं जाळं. घरी जायची तयारी असलेला पेत्र नाव किनाऱ्याला लावली, जाळं उचलून आता रिकामं घरी न्यायचंय. तेवढ्यात येशू आला. येशूला नाव दिली, संदेश ऐकला आणि आता चमत्कार पाहायची वेळ आली. हालेलुया. हालेलुया. तुम्ही येशूला जीवन दिलंय, तुमचं जीवन चमत्कारिक असणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. वाचूया काय लिहिलं पुढच्या वचनात. मग तसे केल्यावर त्यांनी माशांचा मोठा घोळका जाळ्यात ओढून घेतला. बायबल सांगतं पेत्राने जे रात्रभर नाही धरलं, येशूचं ऐकून जाळं बरोबर सोडलं आणि जाळ्यामध्ये मोठा माशाचा घोळका आला. इमॅजिन, पेत्र कोळी होता, मासे धरण्याचा धंदा करायचा मोठा व्यवसाय, पण त्याला रात्रभर काही नाही मिळालं. आणि कोळी लोक रात्री मासे धरतात, दिवसाने, पण दिवसा येशूने जाळं टाकायला लावलं. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, जे माणसाला अशक्य आहे ते देवाला शक्य आहे. आमेन. जे तुम्ही आयुष्यभर कमवलं असेल पण तुझ्या वाट्याला काही नसं आले असेल, येशूच्या हातात आपली नाव दे, जीवन दे आणि मग बघ, एकच नाव नाही भरणार, आपल्या गौरवाच्या सबब देव तुमची सर्व गरज पूर्ण करेल. आमेन. ओव्हरफ्लो, वाहून वाहणारं भांड असेल. आणि पुढे असलेले वाचूया. व त्यांची जाळी फाटू लागली. तेव्हा दुसऱ्या तारवातील आपल्या भागीदारांनी येऊन आपले सहाय्य करावे म्हणून त्यांनी त्यांना खुणवले. मग ते आले व त्यांनी दोन्ही तारवे माशांनी इतकी भरली की ती बुडू लागली. बायबल सांगतं फक्त पेत्राची नाव नाही भरली, त्यांनी दुसऱ्या सोबत्यांना बोलवलं, त्यांची नाव भरली आणि दोन्ही नाव एवढ्या भरल्या की त्या भरल्यामुळं बुडू लागल्या. ज्या नाव रिकाम्या होत्या, ज्या नाव शून्य मासे होते, जे नाव जाळं धुतलेलं होतं, येशू ख्रिस्ताचं ऐकल्यावर ते नाव भरल्याच भरल्या, पण त्या भरून बुडायला लागल्या. हालेलुया. हा येशू आहे. हा चमत्कार करणारा देव आहे. हा गरज पूर्ण करणारा देव आहे. आमेन. हाच रिकामे भांडे भरणार आहे. Yes. हा रिकाम जीवन भरणार आहे. हा देव येशू रिकाम आणि त्रासातलं जीवन आशीर्वादित करणारा देव आहे. आमेन. आज तो तुझ्यासाठी देखील करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण तुझं जीवन तुझ्या हातात ठेवू नको. प्रभू येशू जो तारणारा आणि चमत्कार करणारा, त्याच्या हातात आपलं जीवन दे. आमेन. आणि मग बघ, तुझे नाव रिकामे. आमच्याकडे बघ, आम्ही उकिरड्यावरती पडलेलो होतो, आम्ही येशूला आपलं जीवन दिलं. आज देवाने आम्हाला उकिरड्यान उचलून अधिपती बरोबर बसवलंय. का? कारण बायबल सांगतं, प्लीज कृपा करून ऐका, देवाचे आशीर्वाद धनवान करतात आणि त्याबरोबर दुःखाची जोर देत नाही. येशू आला, त्याने सगळ्या जगाचे शाप नेले. आता येशू मध्ये आल्यानंतर शाप नाही पण आशीर्वाद आहेत. आमेन. अब्रामाचे आशीर्वाद, स्वर्गातील प्रत्येक आशीर्वाद तुझा वाटा आहे. Yes. आणि आज मी प्रार्थना करेल की तुझे रिकामे भांडे, रिकामे जीवन येशूच्या नावात भरले जावे. आमेन. आपलं जीवन येशूच्या हातात दे, जसं पेत्राने आपली नाव दिली. डोळे बंद कर आणि माझ्या मागे म्हण, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास तू ठेवतो. जिवंत देवाचा पुत्र आहे. तू जिवंत देवाचा पुत्र आहे. धन्यवाद स्वर्गीय पित्या, धन्यवाद स्वर्गीय पित्या. तू प्रभू येशूला पाठवलं तू प्रभू येशूला पाठवलं माझ्यासाठी. माझ्यासाठी. येशू, तू माझी किंमत मोजली, येशू तू माझी किंमत मोजली, तुझ्या रक्ताने मला विकत तुझ्या घेतलं. रक्ताने तुम्हाला विकत घेतलं. तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला, तिसऱ्या दिवशी तू पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव आहेस. तूच माझा तारणारा देव आहे. माझ्या हृदयात ये माझ्या हृदयात ये आजपासून. आजपासून. प्रभू येशू, प्रभू येशू, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे, तुझ्या नावावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारत माझ्या आहे. हृदयात मी स्वीकारत मी आहे. कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू प्रभू आहे. येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालं आहे. आमेन. आमेन. डोळे बंद करा. मी प्रार्थना करेल. फादर, तुझ्या लेकरांनी तुझ्यावर विश्वास ठेवलाय आणि बायबल सांगतं की तुझ्या आशीर्वादाने तू आम्हाला प्रभू येशूमध्ये आशीर्वादित केलंय. येस लॉर्ड. सगळे शाप, सगळे आजार, सगळे रोग, सगळी कमतरता, Yes. सगळे परमेश्वरा शैतान जो त्यांना वाढू देत नाही, बरकत देऊ देत नाही, ही सगळी शक्ती मी तोडतो येशूच्या नावात.
दुष्ट आत्म्याला मी हकलतो येशूच्या नावात. आजपासून रिकामे जीवन, रिकामे भांडे येशूच्या नावात भरले जा. आमेन. आत्मिक, शारीरिक, बौद्धिक, आर्थिक आशीर्वादाने मी त्यांना आशीर्वाद देतो येशूच्या नावात. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने देवाच्या प्रती आशीर्वादित व्हा. आजपासून जिथे जाणार तुमचा प्याला भरून व्हाईल. आमेन. प्रभू येशूच्या नावात. आमेन. आमेन. देवबाप तुम्हाला आशीर्वाद देव आणि साक्ष आम्हाला कळवा का आम्ही तुमच्यासाठी कमेंटसाठी प्रार्थना करत आहोत. संडेला उद्या चर्च आहे आणि उद्या आपलं 8:30 वाजता रात्री नसेल, पण सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत विनयार्ड ब्लेसेड चर्चच्या युट्यूबवर, फेसबुकवर तुम्ही लाईव्ह बघू शकता. गॉड ब्लेस यू. आमेन.